पहा इयत्ता 10वी मराठी माध्यम गणित भाग 1 म्हणजे ज्याला आपण बीज गणित म्हणतो ते। तर यातील सराव संच 1.5। तर हा जो सराव संच 1.5 आहे तो सगळा शाब्दिक उदाहरणाचा आहे, शाब्दिक उदाहरणे। तर अशी ही शाब्दिक जी उदाहरणे असतात त्यावरून आपल्याला समीकरण तयार करायचं असतं आणि समीकरण तयार झाल्यानंतर ती समीकरणे सोडून आपल्याला उत्तर शोधायचं असतं। गणित पहा कसं आहे, दोन संख्यांमधील फरक 3 असून दोन संख्या अशा आहेत ज्यांच्यातला फरक 3 आहे आणि मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे। तर त्या संख्या शोधा। आता पहा, दोन संख्यातील फरक 3 आहे। दोन संख्यामध्ये 3चा फरक आहे याचाच अर्थ असा आहे त्या दोन संख्या समान नाहीत, 3चा फरक आहे। मग काय करायचं, दोन संख्या वेगवेगळ्या असल्यामुळे एक संख्या x मानायची आणि एक संख्या y मानायची। त्यामध्ये पहा मोठी संख्या आहे आणि लहान संख्या आहे। मग आपण असं म्हणायचं त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या x मानू। त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या x मानू व लहान संख्या y मानू। पहा दोन संख्या आहेत, त्यातील आपण एक संख्या x मानली आणि दुसरी संख्या आपण y मानली, मोठी x लहान y। त्यांचे पहिले अट कोणते, दोन संख्यातील फरक 3 आहे, फरक म्हणजे वजाबाकी। पहा त्या दोन संख्यातील फरक 3 आहे। फरक 3 म्हणजेच काय, वजाबाकी 3 आहे। मग असं म्हणायचं मोठी संख्या वजा लहान संख्या बरोबर 3। आता पहा x वजा y बरोबर 3 म्हणजे सध्या हे समीकरण लगेच सर्वसाधारण स्वरूपात आलेलं आहे। मग याला काही गुणायची भागायची काही गरज नाही, डायरेक्ट याला म्हणायचं समीकरण 1। समीकरण 1 तयार आलं। समीकरण 1 तयार कोणतं आहे, x वजा y बरोबर 3। दुसरी कोणती अट आहे बघा, मोठ्या संख्येची तिप्पट, तिप्पट म्हणजे 3 ने गुणायचं। मोठी संख्या कोणती आहे, x ची तिप्पट होणार 3x, तिप्पट म्हणजे 3 ने गुणायचं। x ला 3 ने गुणलं म्हणजे मोठ्या संख्येला आपण 3 ने गुणलं, उत्तर होणार 3x। आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या y, दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचं, y ची दुप्पट 2y। आणि पुढे काय म्हटले, त्यांची बेरीज 19 आहे। मग आता आपण हे दोन्ही सर्व मिळून एक आपण समीकरण तयार करू। पहा आता कसं, मोठ्या संख्येची तिप्पट, पहा मोठ्या संख्येची तिप्पट, मोठी संख्या कोणती आहे, x आहे। मग x ची तिप्पट होणार आहे 3x, ही आली मोठ्या संख्येची तिप्पट। पुढे काय म्हटले, लहान संख्येची दुप्पट, पहा लहान संख्येची दुप्पट, दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचं। लहान संख्या कोणती आहे, y आहे, y ची दुप्पट होणार आहे 2y। आणि पुढे काय म्हटले, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे। म्हणून लिहायचं 3x अधिक बेरीज म्हटले 2y बरोबर 19। याला म्हणायचं आपण समीकरण नंबर 2। पाहिजे हे समीकरण 1 आलं आणि हे समीकरण 2 आलं। पहा समीकरण 1 काय आलं, x वजा y बरोबर 3 आणि समीकरण नंबर 2 काय आलं, 3x अधिक 2y बरोबर 19 आलं। ही दोन समीकरणे तयार झाली। पहा त्या दोन संख्यातला फरक म्हणजे वजाबाकी, त्यामुळे x वजा y 3
आणि मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. त्यामुळे आले समीकरण नंबर 2. आता ही दोन समीकरणे आपल्याला सोडवायची. तर आपण काय करू, ही दोन समीकरणे एका ठिकाणी लिहून घेऊ. समीकरण 1 कोणतं आहे नीट पहा. समीकरण 1 x वजा y बरोबर 3 हे समीकरण नंबर 1 आहे. आणि 3x अधिक 2y बरोबर 19 हे समीकरण नंबर 2 आहे. आता ही दोन समीकरण आपल्याला सोडवायची. पाहता इकडे समीकरण सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातली एक कोणती पद्धत की येथे या समीकरणाला ह्या समीकरण अंकाने गुणायचं आणि या अंकाने याला प्रत्येकाला गुणायचं आणि मग त्यांचे करायचे वजाबाकी. दुसरी गोष्ट पहा, येथे 2 अधिक आहे. जर आपण 2 ने गुणलं तर या ठिकाणी पहा आपोआपच 2y तयार होतील. पण आपण जास्त कन्फ्यूज न होता सर्वच्या सर्व समीकरणे ही एकाच पद्धतीने करणार आहोत. ते म्हणजे काय करायचं, सरसकट येथे किती 1 आहे. काय करायचं, ह्या 3 ने या प्रत्येकाला गुणायचं, ह्या 1 ने म्हणजे असंतोष संख्या याने प्रत्येकाला गुणायचं आणि त्यांचे करायचे वजाबाकी. हे कायम स्वरूपी ध्यान ठेवायचं. काय ध्यान ठेवायचं, उगीच काहीतरी गोंधळ घालत बसण्यापेक्षा काय करायचं, ह्या संख्येने असेल ते असेल जी कोणी असेल ह्या संख्येने या प्रत्येकाला गुणायचं आणि या संख्येने या प्रत्येकाला गुणायचं, त्यांचे करायचे वजाबाकी. ही कायम स्वरूपी एकच पद्धत ध्यान ठेवायची. कधी येथे गुणायचं, कधी येथे गुणायचं, कधी बेरीज करायची, कधी वजा करायची, असला गोंधळ होऊन द्यायचाच नाही. थेट लिहायचं. काय म्हणायचं, समीकरण 1 ला 3 ने गुणू. काय म्हणायचं, समीकरण 1 ला 3 ने गुणू. हे कायम स्वरूपी ध्यान ठेवा. अशा प्रकारची कोणती समीकरणे शाब्दिक असो किंवा बिगर शाब्दिक असो सोडवताना एकच पद्धत कायम स्वरूपी ध्यान ठेवा की ह्या संख्येने या प्रत्येकाला गुणायचं, ह्या संख्येने असेल ते असेल तिने या प्रत्येकाला गुणायचं आणि त्यांची करायची वजाबाकी. पहा समीकरण 1 ला 3 ने गुणलो, उत्तर काय बघा बरं मग, 3x वजा 3y. पहा नीट, 3 1 3 येथे अंक ना म्हणजे एक असतो. 3 1 3 3y बरोबर 3 त्रिक 9. याला म्हणायचं समीकरण नंबर 3. नंतर आता ही संख्या 1 ने आपल्याला माहिती आहे 1 ने गुणल्या उत्तर तेच येणार आहे, तरी पण ती ऑब्जेक्टपणा पूर्ण करण्यासाठी गुणायचं. म्हणजे असं म्हणायचं, समीकरण 2 ला 1 ने गुणू. 1 ने गुणू. 1 ने गुणल्यामुळे काही फरक पडणार नाही हे माहित आहे, गुणायची गरज नाही. तरी सुद्धा की आपल्याला साचेबंद वाटलं पाहिजे. समीकरण 1, समीकरण 2, समीकरण 3, समीकरण 4 त्यांचे करायचे वजाबाकी, त्यासाठी गुणायचंय. 1 ने गुणलं 3x अधिक 2y बरोबर 3 ने 1 ने गुणलं 19 1 19. याला म्हणायचं समीकरण नंबर 4. असं करायचं. पहा याला 3 ने गुणलं 3x वजा 3y 9. 1 ने गुणल्यावर उत्तरात काय परिणाम होत नाही. आता या दोघांची करायची वजाबाकी. म्हणजे असं म्हणायचं, समीकरण 3 मधून समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. 3 मधून 4 वजा करायचं म्हणजे कसं मांडायचं, 3x वजा 3y बरोबर 9. 3x अधिक 2y बरोबर 19. पाहता इकडे समीकरणाची वजाबाकी कशी करतात ते नीट पाहता. समीकरणाची वजाबाकी करताना प्रथम ज्या ज्या संख्येला चिन्ह नाही त्यांना स्पष्टपणे अधिक चिन्ह देऊन टाकायचं. चिन्ह नसलं म्हणजे अधिक असतं हे सर्वांनाच माहित आहे, तरी पण तिथे अधिक चिन्ह आपल्या पाहण्यासाठी डोळ्यांनी दिसण्यासाठी मांडायचं. समीकरणाची करायची आपल्याला वजाबाकी म्हणजे काय करायचं असतं, दुसऱ्या समीकरणाची चिन्हे बदली करायची. बदली म्हणजे अधिक असेल त्या खाली वजा मांडायचं, अधिकच्या खाली वजा, अधिक असेल तर वजा आणि वजा असेल तर मग अधिक मांडायचं. आणि आता नवीन चिन्हानुसार उत्तर मांडायचं. 9 अधिक आहे 19 वजा आहे. बघा 9 अधिक 19 वजा. चिन्ह समान आहे का वेगवेगळे? चिन्ह वेगवेगळे. वेगवेगळे असल्यावर त्यांची
गणिताच्या नियमाने होणार वजाबाकी, चिन्ह मोठ्याचे येणार म्हणजे -10 हे उत्तर आलं. -10 वजा मांडा विसरायचं नाही. 19ला चिन्ह वजा आहे, 9ला चिन्ह अधिक आहे, वेगवेगळे चिन्ह आहे. त्यामुळे 19 मधून 9 वजा करायचे आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे. 3 वजा आहे, 2 पण वजा आहे, समान चिन्ह आले, बेरीज करायची, चिन्ह मोठ्या संख्येचं मांडायचं, -5 आले, -5 विरुद्ध आले. म्हणून नीट पाहता इकडे y ची किंमत आली -10 छेद गुणिलेचे भागिले करताना चिन्ह बदलायचं नाही, आहे तसं -5 मांडायचा, -5 मांडा विसरायचा नाही. म्हणून y बरोबर 5 दुने 10. दोनदा वजा आहे, गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये समान चिन्ह असेल तर उत्तर अधिक मांडायचं. y ची किंमत काय आली 2 आली. आता काय करायचं आपण, ही जी किंमत आली ना y ची किंमत 2, ती समीकरण 1 2 3 4 कोठे भरायची. पहा, जर तुम्ही y ची किंमत 2 भरली, समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा, कोठे ठेवा, सर्व वेळा x ची किंमत ही सेमच येईल. मग आपण असं करायचं, y बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. कुठे ठेवायची, समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 पहा कोणतं आहे, x वजा y बरोबर 3 हे समीकरण 1 आहे. मग आता आपण x ची किंमत काढायची, त्यासाठी y ची किंमत ठेवायची वजा, बघा हे चिन्ह वजा इथे आलं, y किती आहे 2 बरोबर 3, 2 वजा आहेत, पलीकडे गेल्यावर अधिक होणार. मग उत्तर असं आलं x बरोबर 3 अधिक 2. आता मी हे पुसतो, आता याची आपल्या गरज नाही. y ची किंमत 2 आलेली आहे ते ध्यान ठेवा आता. पहा, म्हणून x बरोबर 3 आणि 2 5 आले. म्हणून म्हणायचं त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या बरोबर 3 व लहान संख्या कोणती आहे, y आहे, ती किती आहे 2 आहे, 2 आली. मोठी संख्या x आली 3 आणि लहान संख्या y होती 2 आली. म्हणजे त्या संख्या 3 आणि 2 आल्या. आता पहा बरे ताळा करून त्यांचं काय म्हणणं, पहिले कोणते अट आहे, 2 संख्यातला फरक किती आहे, 1 मिनिट, मोठी संख्या 5 आली. पहा, त्या 2 संख्यापैकी मोठी संख्या 5 आली, लहान संख्या 2 आली. आता पहा बरे त्यांची अट कोणते आहे की 2 संख्यातला फरक 3 आहे. फरक म्हणजे वजाबाकी, बघा बरे दोघातला फरक 3 आहे. नंतर त्यांची अट कोणती आहे की मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 5 ची तिप्पट किती होणार, 5 ची तिप्पट 15 आणि लहान संख्येची दुप्पट उत्तर आले 4 आणि यांची बेरीज किती आली 19 आली. मग त्यांच्या आपण दोन्ही अटे पाळलेल्या आहेत. तर हे गणित आहे 1.5 मधलं पहिलं गणित. तर अशा प्रकारची सर्वच्या सर्व गणिते पहिल्या प्रकरणातील जे 10वीचं मराठी मीडियमचं पुस्तक आहे, सर्वच्या सर्व गणिते मी एका गणितासाठी एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला गणिते पाठवणार आहे. तर तुम्ही काय करा, प्रत्येक गणित हे पहा आणि त्याचा पुन्हा अभ्यास करा. धन्यवाद.